आज वडगाव निंबाळकर येथे जाणता राजा प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, सर्वश्रेष्ठ मी तर म्हणेन जीवनदानच आहे। आणि मागच्या जेव्हा अटेम्प्ट होता आपला रक्तदान शिबिराचा तेव्हा 205 लोकांनी रक्तदान केलं आणि आता पण आपल्याला एक्सपेक्टेड आहे की 200+ होईल। रक्तदान म्हणजे बाकीच्या गोष्टी अरेंज करता येतात, एखादा अवयव पण अरेंज करता येतो, पण रक्तदान लगेच अवेलेबल करता येत नाहीये। तर जितू दादा हे काम करतोय आणि आधीपासून काम करत आले, आताच करत नाहीत। त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा आणि ह्याचा फायदा आपल्याला समाजासाठी पण होईल। धन्यवाद। जाणता राजा शिवजयंती महोत्सव वर्ष 20वे आपण ह्या वर्षी 7वा रक्तदान कॅम्प घेत आहे। गेल्या वर्षी आपण 205+ रक्तदान केलेले होते, ह्या वर्षी बी 200+ आपण अपेक्षा ठेवत आहे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि रक्त हे असं तयार कोणी करू शकत नाही, ते फक्त मानवी शरीरातून तयार होतं आणि त्याचा उपयोग दुसऱ्याला होतो। त्यामुळे रक्तदान सर्वांनी करायचं आणि आपले आरोग्य रक्तदानामुळे सुधारत आहे। मी पण रक्तदान करणार आहे, तुम्ही पण रक्तदान करावे ही नम्र विनंती। आणि अजितदादा दिवंगत नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांना ते रक्तदान समर्पित आहे, त्यामुळे रक्तदानाला सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। जाणता राजा युवा प्रतिष्ठानने दादांना समर्पित ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला आहे। इथे तरुणांनी आणि विशेषतः तरुण मुलींनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। शास्त्रज्ञांनी सगळं निर्माण केलं, पण आजपर्यंत ब्लड निर्माण करायला कुणालाही जमलं नाही। पण भगवंताने आपल्याला दिलेले हे ब्लड आपण थोडंसं डोनेट करून एखाद्याचा जीव वाचू शकतो, हीच भावना खूप छान आहे। आणि म्हणूनच इथे सगळे या विचारानेच एकत्र येऊन ब्लड डोनेट करत आहेत। आणि मला वाटते की हा खूप खूप महत्वाचा क्षण आहे आणि आपण सर्वांनी येऊन ब्लड डोनेट करावं अशी माझी विनंती आहे। नमस्कार।